मोहाडी तालुक्यातील देव्हाडा बुर्ज येथील गोंदिया राष्ट्रीय महामार्गावर ट्रेलरच्या घडलेल्या विचित्र अपघातात 30 वर्षीय युवक जागीच ठार झाल्याची धक्कादायक घटना गुरुवार 7 मे रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास घडली आहे. दिनेश योगराज उके, राहणार चिचोली, जिल्हा बालाघाट असे ट्रेलर खाली येऊन मृत पावलेल्या युवकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार तुमसरकडून तिरोडा जाणाऱ्या ट्रेलर क्रमांक MH40 CD 8486 हे माडगी येथील पूल ओलांडताच अनियंत्रित होऊन धावत्या दिशेच्या अरुंद वळणावरील मंडई याच्या फळाच्या दुकानात शिरले. त्याचवेळी तिथे दुचाकी उभी करून मृतक दिनेश पूजेकरिता फळ खरेदी करत होता. अलगद त्याच एका क्षणात होत्याचे नव्हते घडले आणि दिनेश दुचाकीसह ट्रेलर खाली चिरडल्या गेला. घटनेची माहिती करडी पोलिसांना देण्यात आली. तासभर चाललेल्या संघर्षातून दिनेशचे मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीस तुमसर उपजिल्हा शासकीय रुग्णालयात रवाना करण्यात आले. येथे आंधळे वळण आणि ऐन मुख्य मार्गावर थाटण्यात येणारी दुकाने अपघाताला कारणीभूत असल्याची संतप्त प्रतिक्रिया त्यावेळी अनेकांनी व्यक्त केली. तर मृतक दिनेश घटनेच्या आदल्याच दिवशी आई कवितासोबत दुचाकीने देव्हाडा बुर्ज येथील काकाच्या घरी आला होता. ऐन वास्तुपूजनाच्या दिवशीच अपघातात दिनेश दगावल्याने आईसह संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून याच परिसरात नित्याच्या अपघातांमुळे स्थानिकांनी देखील संताप व्यक्त केला आहे. तर परिस्थिती आटोक्यात आणून पोलिसांनी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून वाहन जप्त केले आहे. मात्र वाहतूक सुविधांचा अभाव आणि बेकायदेशीर अतिक्रमण ही पोलिसांच्या डोळ्यापुढची वास्तविकता असून देखील प्रशासनाची धृतराष्ट्राची भूमिका आणखी कुणाचे छत्र हिरावून घेण्याची वाट पाहतीये याचेच आश्चर्य.